ग्रामसभेमध्ये तुमचं घरकुलच्या यादीमध्ये नाव आलंय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, तुमच्या ग्रामसभेच्या घरकुल यादीचं वाचन केल्यानंतर ना तुमचं जर का त्यामध्ये नाव आलं असेल आणि नाव आलंय म्हटल्यावरती तुम्हाला वाटणार की आपलं घरकुल आलंय, आता लगेच घर बांधायला सुरुवात केली पाहिजे. परंतु त्यासाठी एक प्रोसेस असते. पैसे येण्याची प्रोसेस किंवा कागदपत्रांची जी प्रोसेस असते ती संपूर्ण प्रोसेस अगदी किचकट असते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण तुमचं घरकुल यादीचं वाचन केल्यापासून तुमचं घरकुल मंजूर होईपर्यंत काय पद्धत असते आणि लवकरात लवकर तुमचं घरकुल कशा पद्धतीने येईल किंवा जर का तुमचं यादीत नाव आलेलं नसेल तर ते नाव कशा पद्धतीने आणता येतं ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून कोणतीही माहिती मिस होणार नाही आणि संपूर्ण माहिती तुम्हाला अचूक मिळेल. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात क्लिक मराठी. मित्रांनो, आता नुकत्याच ग्रामसभेच्या याद्या आलेल्या आहेत आणि ग्रामसभेच्या याद्यांमध्ये ग्रामसभेमध्ये घरकुलची जी नावे आलेली आहेत तर त्या लोकांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. आता तुमचं जर का नाव आलं असेल, तुमच्या ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डावरती तुमचं नाव लावलेलं असेल तर त्यामध्ये जर का तुमचंही नाव आलं असेल तर पुढे काय करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. आता मित्रांनो, तुमची जी यादी आलेली आहे तर ती यादी जी आहे तर त्या यादीची ग्रामसभेमध्ये पडताळणी केली जाते. तर ग्रामसभेमध्ये पडताळणी केल्यानंतर ना तुमची पुढची प्रोसेस चालू होते. पुढची प्रोसेस काय आहे तर ती प्रशासकीय प्रोसेस असते. म्हणजेच ग्रामसेवक जे आहेत ते त्या ग्रामसभेचा ठराव करतात आणि ठराव केल्यानंतर ना ती यादी शासनाला पाठवली जाते. आता यादीमध्ये नाव आलं म्हटल्यावरती तुम्ही एक महत्त्वाची प्रोसेस करून घ्यायची. तर ती प्रोसेस काय आहे, तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे. ग्रामपंचायतमध्ये गेल्यावरती तिथं ग्रामसेवक किंवा कर्मचारी वगैरे असतात तर त्यांच्याकडून तुम्हाला तुमच्या यादीतील नंबर कितवा आहे तो नंबर बघायचा आहे. आता यादीत नाव आलं म्हणजे विषय संपला असं नाही. आता सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला थेट तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे. तिथे ग्रामपंचायत अधिकारी असतात म्हणजेच ग्रामसेवक असतात. तर त्यांना विचारायचं आहे की तुमच्या यादीमध्ये नाव कितव्या नंबरला आहे. ज्या नंबरला नाव असेल ते तुम्ही नोट करून घ्या तुमच्याजवळ, किंवा कोणती प्रक्रिया आहे, यासाठी काय काय कागदपत्रे अजून देण्याचे बाकी आहेत का, किंवा काय काय कागदपत्र द्यायची अपूर्ण आहेत का, अशी संपूर्ण माहिती त्यांना विचारून घ्या. आणि जर का अपूर्ण असेल तर त्यांना लगेच डॉक्युमेंट देऊन टाका. याच पद्धतीने मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गावचा सरपंच किंवा ग्रामसेवक जो असतो तो तुम्हाला घरकुल देत नाही. जर का तुमचं घरकुल मंजूर झालेलं असेल तर ते शासनानं मंजूर केलेलं असतं आणि ही सगळी प्रोसेस ऑनलाईन असते किंवा संपूर्ण प्रोसेस जी असते ते शासन करत असतं. आता महत्त्वाचा रोल काय येतो की तुम्हाला कधी कधी पैशाची मागणी केली जाते. आता पैशाची मागणी केली की तुम्ही लगेच घरकुल मंजूर होतंय, 1-2 लाख रुपये येतात म्हणून आपलं ग्रामपंचायतीच्या कुठल्या तरी कर्मचाऱ्याला पैसे द्या किंवा ग्रामसेवक सरपंच यांना पैसे द्या, असलं काही करायचं नाही. त्यांच्या हातात काही नसतं. तुमचं घरकुल जे आहे ते संपूर्ण ऑनलाईन प्रोसेसवरती आधारित असते आणि ऑनलाईन तुम्हाला यादीमध्ये नाव टाकलेलं असते. त्यामुळे त्यांना 1 रुपया द्यायची गरज नसते आणि पैसे मागितले तर तुम्ही त्याची तक्रारसुद्धा करू शकता. जर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला जर का कोण पैसे मागत असेल किंवा चुकीची कामं घडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये लगेच तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आता दुसरं महत्त्वाचं काम काय आहे तर तुमच्याजवळ कागदपत्रांची तयारी पूर्ण असणे बंधनकारक आहे. म्हणजेच तुमचं घरकुल यादीत नाव आलंय तरीसुद्धा तुमच्याकडे अगोदरच कागदपत्र संपूर्ण असली पाहिजेत. आता कागदपत्र कुठली कुठली असली पाहिजेत ती व्यवस्थित बघा. तुमच्याकडे आधार कार्ड, बँक खात्याची माहिती आणि संबंधित कार्यालयाकडून मागितली जाणारी इतर आवश्यक कागदपत्रे, ही संपूर्ण कागदपत्रे तुमच्याकडे तयार असली पाहिजेत. तर मित्रांनो, ही जर का कागदपत्रे अगोदरपासूनच तुमच्याकडे तयार असतील तर परत घरकुल मंजूर होताना किंवा घर बांधायच्या वेळेस काही कचकच राहत नाही. आता राहिला विषय बँक खात्याचा. बँक खातं तुमचं अपडेट असणं जरुरी आहे. म्हणजेच तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. कारण जे पैसे जे घरकुलचे येतात ते DBT फॉर्मॅटमध्ये येतात आणि DBT फॉर्मॅटमध्ये तुमच्या आधार कार्डचा नंबर टाकला की तिथं बँक अकाउंट लिंक आहे असं शासनाला कळतं आणि त्या खात्यावरती पैसे जातात. त्यामुळं तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही अगोदरच DBT अकाउंट लिंक करून घ्यायचं आहे. म्हणजेच तुमचं आधार कार्ड जे आहे ते तुमच्या बँक खात्याला DBT लिंक करून घ्यायचं आहे. तुम्ही बँकेमध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला समजून येईल. आता लोकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की आता ग्रामसभेमध्ये नाव आलंय, ग्रामसभेच्या यादीमध्ये माझं नाव वाचलंय म्हणजे माझं घरकुल मंजूर झालं ना, आता मी घर बांधायला सुरुवात करू का? तर मित्रांनो थांबा. जर का ग्रामसभेच्या ग्रामपंचायतीच्या यादीमध्ये तुमचं घरकुलच्या यादीमध्ये नाव आलं असेल आणि तुम्ही जर असा विचार करत असाल की लगेच मी घर बांधायला सुरुवात करतो तर तसं होत नाही. तुम्हाला सर्वात अगोदर त्याचं मंजुरी पत्र घ्यावं लागतं, जे तुम्हाला तुमचा ग्रामसेवक आणून देतो किंवा पंचायत समितीतर्फे तुम्हाला पाठवलं जातं. तर ते मंजुरी पत्र आल्यानंतर नाच तुम्ही घर बांधायला सुरुवात करायची असते. नाहीतर तुम्ही डायरेक्ट अगोदरच घर बांधायला सुरुवात केली तर तुम्हाला घरकुलचे पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा नागरिकांचा असा प्रश्न की आमचं यादीमध्ये नावच आलेलं नाही. आता मित्रांनो, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यादीमध्ये नाव आल्यानंतर काय घरकुल भेटणारच आहे, पण यादीमध्ये जर का नावच आलं नाही
तर काय करायचं, तर पुढील मी जे काही सांगतोय ते व्यवस्थित एकदम ऐका, व्हिडिओ न स्किप करता. तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि तुम्हाला 100% घरकुल मिळवण्याची जबाबदारी आमची आहे. आता यादीमध्ये नाव आलं नाही म्हणजे सगळं संपलं असं नाही, तुम्हाला घरकुल मिळणार नाही असं नाही. सर्वात अगोदर तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे. ग्रामपंचायतमध्ये विचारायचं की आमचं नाव कोणत्या योजनेमध्ये बसलेलं आहे का, किंवा आमचं कुटुंब प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये बसण्यासाठी अपात्र वगैरे आहे का, काही निकष आहेत का, ही संपूर्ण माहिती अगोदर ग्रामपंचायतला विचारून घ्यायची. जर का पात्र असाल तर तुम्हाला पुढची प्रोसेस आहे. आता तुमची जी ग्रामसभा होणार आहे, ग्रामसभेमध्ये तुम्हाला सांगितलंय की बाबा अशी लोक आहेत ज्यांची यादी मंजूर केलेली आहे, परंतु जर का तुम्हाला घरकुलचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तिथे ग्रामपंचायतमध्ये अर्ज देऊ शकता किंवा ग्रामसभेमध्ये बोलू शकता की आम्हाला घराची गरज आहे, आमचा सुद्धा अर्ज घ्या, आणि अशा पद्धतीने तुमचं सुद्धा नाव त्या यादीमध्ये ॲड होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल ग्रामसभेमध्ये नावाचा मुद्दा कसा मांडायचा, तर मित्रांनो समजून चला, तुमचं यादीमध्ये नाव नाही. तुम्ही ग्रामसभेमध्ये असं विचारू शकता की माझं कुटुंब जे आहे ते घरकुलचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे का. जर पात्र असेल तर आमच्या घराची पडताळणी व्हावी व आमच्या कुटुंबाचे नाव जे आहे ते पात्रता यादीमध्ये समाविष्ट करून घ्यावे, अशी विनंती ग्रामसभेमध्ये तुम्ही ग्रामसेवक किंवा जी बॉडी असते तर त्यांना करू शकता. हे सगळं ग्रामसभेमध्ये तुम्हाला बोलायचंच आहे, तरच तुम्हाला घरकुल मिळणार आहे. किंवा जर का तुम्ही असं बोलला नाही आणि शांत ग्रामसभा नुसती बघत बसला तर तुमचं अजिबात काम होणार नाही, तुम्हाला कोणीही दखल देणार नाही. जर तुम्हाला तुमचं काम करून घ्यायचं असेल तर तुम्हाला ग्रामसभेमध्ये बोलावं लागेल. आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा की तुमचं जर का नाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या जी यादी असते घरकुलची यादी, त्यामध्ये जर नाव नसेल तर तुम्ही सरपंच किंवा ग्रामसेवक किंवा इतर कोण असेल तर पुढारी वगैरे असतात त्यांना पैसे देऊन नाव टाकून देतो असल्या भानगडीत पडू नका, कारण कोणालाच अधिकार नाही तुमचं नाव त्या यादीमध्ये टाकायचा. तुम्ही ग्रामसभेमध्ये अधिकृत व्यवस्थित जर बोलला तर तुम्हाला पैसे न देता सुद्धा काम करता येतं आणि कुणाला 1 रुपयाही द्यायची गरज नाही. त्याच पद्धतीने मित्रांनो घरकुलमध्ये जर का तुमचं नाव आलं असेल तर मला कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे. आता मित्रांनो तुमचं जर का घरकुलमध्ये नाव आलं असेल किंवा आलेलं नसेल सुद्धा तरीसुद्धा 100% तुमचं नाव घरकुलच्या यादीमध्ये येऊन जाईल. जर का तुम्हाला घरकुलचा हप्ता किंवा इतर सरकारी योजनेची माहिती जर का पाहिजे असेल आणि सर्वात अगोदर फुल अपडेट जी ग्रामपंचायतीची असते ती आपल्या चॅनलवरती येत असते, तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज जे असतात ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतात. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.